दर्शको नमस्कार. मी आत्ता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाची मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे. जवळपास बघायला गेलं तर एकदम चुरशीनं मतमोजणीमध्ये सत्यजित आबा आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये चालू असलेली ही चुरस आहे. माझ्या हाती आता 15व्या फेरी अखेर जी काही मतमोजणी झालेली आहे त्या मतमोजणीची आकडेवारी हातात आहे. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. जवळपास बघायला गेलं तर धैर्यशील मानेंना 15व्या फेरीमध्ये शाहूवाडीमध्ये 3500 तर सत्यजित आबांना 3227, हातकणंगलेमध्ये बघायला गेलं तर 3839 आणि सत्यजित आबांना 3324. चुरशी बघायला गेलं तर साधारणतः 700 ते 800 मताची प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आहे. इचलकरंजीमध्ये मात्र सत्यजित आबांच्या डब्बल धैर्यशील मानेंनी मतदान घेतलेले आहे. 5989 इचलकरंजीमध्ये आणि सत्यजित आबांना पडलेली मतं आहे ती 3499 आहेत, म्हणजे साधारणतः 3500. शिरोळ मतदारसंघामध्ये 4975 तर 3839 सत्यजित आबांनी घेतलेली मतं आहेत. इस्लामपूर मतदारसंघामध्ये 2511 धैर्यशील माने तर सत्यजित आबांनी 3309 इतकं मतदान घेतले. इस्लामपूर मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर सत्यजित आबांनी लीड घेतलेलं आहे. आणि एकूण एक बघायला गेलं तर 15व्या फेरी अखेर 24,869 मानेंना पडलेली मतं आहेत. तर आबांना पडलेली मतं ही जवळपास बघायला गेलं तर 20,563 आणि या फेरी अखेर 15व्या फेरी अखेर जवळपास बघायला गेलं तर 1270चं धैर्यशील मानेंचं लीड हे सत्यजित आबांच्यावरती असलेलं बघायला मिळते. शिराळामध्ये सुद्धा धैर्यशील मानेंनी 4000 मतदान घेतलेलं आहे आणि सत्यजित आबांनी 3365 मतदान घेतलेलं आहे. एकंदरीत या तिहेरी लढतीमध्ये वंचित फॅक्टर कुठंही चाललेला दिसत नाही आहे. राजू शेट्टी पूर्णपणे मागं पडलेले आहेत. सत्यजित आबा आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये असलेली ही चुरस नेमका विजय कुणाचा होणार आहे हे 2 ते 3 फेऱ्या झाल्यानंतर समजणार आहे. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन ओंकार पोद्दारसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.